एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यामध्ये यश। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बायोगॅस बांधणीवर नागरिकांचा भर। घावनळे गावात सर्वाधिक बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत। सिडको प्रकल्पात अडकलेल्या भूमाफियांनी ड्रायपोर्ट ते समृद्धी महामार्ग वळवून कोट्यवधी रुपये लाटले। माजी आमदार संतोष सांबरे यांचा आरोप। नागपुरात आयकर विभागाकडून मजुराला 314 कोटी रुपयांची नोटीस। कोट्यवधी रुपयांची नोटीस पाहून मजूर पडला आजारी। या प्रकरणी सखोल चौकशीची मजुराची विनंती। पनवेलमधल्या केमिकल कंपनीमध्ये बनावट साखरेची निर्मिती। प्लास्टिकपासून साखर तयार केली जात असल्याचा मनसेचा दावा। कंपनीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी केली पाहणी। नांदेड जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांची पपईची बाग उद्ध्वस्त। आम्ही आमचा संकल्पनामा 100% राबवणार। आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। शेतकरी कर्जमाफी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। इंदापूरच्या सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। आज मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। फडणवीसांच्या भेटीमुळे प्रवीण माने भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। मराठवाड्यामध्ये 2022 ते 2025 दरम्यान मुलींच्या जन्मदरामध्ये चिंताजनक घट। गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या अनधिकृत प्रकरणांमुळे ही घट झाल्याची माहिती समोर। आणि शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलला आग। अचानक लागलेल्या आगीमध्ये हॉटेलचं कोट्यवधींचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।